टीम तारिणी न्यायाधीश चारुदत्त देसाई सरांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. गुड. जय सर. अरे डॉक्टर सर तुम्ही थोडं साईडला होल का ते सामान आहे. एक मिनिट. हा आलो. जपून हा हळू. लागेल नाही. ये चल दादा. हळू बशील त्यांना लागेल. सर झालं सगळं? हो सगळे घेतले. हे दार. मी लावते. ठीक. डॉक्टर सर तुम्ही इकडे? नाही ते मेडिकल कॅम्प सुरू करायचा होता आणि तुम्ही कुठेच नव्हतात म्हणून मग मी अहो हो, तेच मेडिकल कॅम्पच सुरू करायचा होता ना, म्हणून आम्ही इकडनं सामान घ्यायला आलो होतो. इकडे स्टोर रूम आहे. एक 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 करून सामान घेऊन पाठवलं पुढे मी. इकडे आहे का? हो हो. सर आपण ट्रबल मध्ये आहोत. सर अच्छा फ्लिकरिंग होतंय. मला वाटलं स्पार्किंग. नाही नाही नाही, अहो ते कनेक्शन लूज आहे तिकडचं म्हणून. सर अहो रॅक आहे ते आणि खूप धूळ आहे तिकडे, हात नका लावू. आणि मला माहिती आहे खूप खराब झाली आहे ना, मुलांच्या व्यापात लक्ष देणं झालंच नाही हो, पण मी घेते आवरून पटकन. हां आपण निघूयात का? मेडिकल कॅम्पची सुरुवात करायची आहे ना, चला. काय झालं? ते इथे इथे टेरेस आहे. अच्छा. जायचं आपण? नाही नाही कॅम्पला लेट होईल ना. चला. चल. टेक्नो गुड जॉब. सर माझं काही नाही. बॉस इज ग्रेट. जय हिंद सर. मोदक खूप छान आहेत, चवीला अप्रतिम आहेत. आईची आठवण आली मला. कोणी केलंय हा? माझ्या नातीने बनवलेत. निशीने. अहो आजीची लाडकी नात आहे हो आमची निशी, आणि स्वयंपाक तर एवढा उत्तम करते. आता तुमच्या घरी लग्न करून आली ना की असे छान छान पदार्थ करून खायला घालेल तुम्हाला. मम्मा हे सगळी कामं करायला ना आमच्याकडे नोकर चाकर आहेत. आणि हे सगळे पदार्थ ते सुद्धा छान करतात. प्रसाद. हो हो दे ना. अरे पण असे छान मोदक जर करणारा असेल कोणी माणूस तर मग काय आम्ही आमच्या घरच्या सगळ्या लोकांना काढून टाकायला तयार आहे. पण तेवढे मोदक करता येतील ना तुला? तेवढे मोदक करशील ना तू? येस ऑफ कोर्स. आधी खाऊन बघतो. अप्रतिम उत्तम. थँक्यू अंकल. अंकल नको ग, बाबा म्हटलं तरी चालेल. बाबा. तुला हवं ते म्हण. बाबा. अगं नाही मला नको. पाहुण्यांदे आधी. मी नंतर घेईन. बरं. छान छान. आई का खोटं बोलताय सगळे? मी त्या दिवशी गप्प बसले होते पण आज नाही. नमा जरा शांत बस. आज जातो. मी खरं बोलणार आहे. मग आज जा म्हणलात ना. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही काही नाही. अहो आमची नमा आहे ना, तिला तुमची हिरा खूप क्यूट वाटतेय. तेच सांगतेय. हो तिला लहान मुलांची खूप आवड आहे. हो ना नमा, जा जा तिला आपलं घर दाखव. जा जा बाळा, जा जा जा. हा, जा.
हाय करा. इरा, आता ताई तुला घर दाखवणार आहे. नमा वर नेऊ नकोस हा, वरती पडझड झालीये. नाही म्हणजे काय आहे, आमच्या वरच्या विट्या 1-2 पडल्या आहेत ना, म्हणून कोणाला वर जाऊ देत नाही आम्ही. ऐकू येते काही झालेलं नाही तुला. हा चल निघ चल वेडा. डॉक्टर हे घ्या, मला उशीर होतोय, मी निघतो. चला बाय. सर अहो तुम्ही कुठे निघालात? जेवण तयार आहे, जेवून घ्या. नाही थांबलो असतो जेवायला, पण मला अर्जंट काम आहेत, निघतो मी. हा अहो सर तुमच्यासारखे देव माणसं जगात आहे म्हणून माणूस की टिकून आहे सर. झालं, या कौतुकाने स्पोर्ट भरलं. चला येतो मी नेक्स्ट टाइम नंतर. हो नक्की होते सर. सगळं घर बघितलंस ना, आता ही सगळ्यात स्पेशल रूम आहे. हा येस, तुला माहितीये ही माझी फेवरेट रूम आहे. मला कधी एकटं वाटलं, टेन्शन आलं ना की मी या रूम मध्ये येऊन बसते, मग मला बरं वाटतं. तुला माहितीये रूम कोणाची आहे? माझ्या मोठ्या बहिणीची. मी मोठी नाही, माझ्या मोठ्या बहिणीची. ती नाही ग, तिच्यापेक्षा एक मोठी बहीण आहे, तिची रूम आहे ही. ती ना मल्टीटास्कर आहे. घरात ती सगळी कामं ती एकटी करते, जॉबला पण जाते. माहितीये तुला, ती ना हे बघ एवढी बघ केवढं मोठं पुस्तक आहे ना, एवढी जाड पुस्तकं एका दिवसात वाचून काढते. माहितीये तुला, खूप हुशार आहे. शाळेत पहिली यायची ती, माहितीये तुला? बघायचंय तिला? पण ती आता कामावर गेली, मग कसं बघणार? बघायचंय तिला. थांब, डोळे बंद कर. नो चिटिंग का, अजिबात डोळे उघडायचे नाही. 1 2 and 3. काय झालं? आमची इथे इरा जरा थोडीशी धडपडीच आहे. रडायचं नाही, तू गुड गर्ल आहेस, काही नाही झालंय, घाबरू नको. मी आहे ना, शांत हो बाळा, शांत हो. मम्माकडे जायचंय तुला, मम्मा आली. मग इरा काय झालं? कसला आवाज झाला? काय झालं? ती पडली का? नाही पडली नाही, वरचं सामान पडलं म्हणून घाबरली. सॉरी. इट्स ओके. काय ह्या उंदरांचं करायचं ना तेच कळत नाहीये मला. मारूनच टाकले पाहिजेत एकदा. अहो आई, कुठे उंदीर? हा नाही, ते पुस्तकं पडली ना, त्याच्या आवाजाने घाबरली असेल ती. काय ग, तुला कार्टून बघायचे? हा कार्टून टीव्ही लावून द्यायचं ना, इथे कुठं घेऊन आलीस? नाही इट्स ओके. ते अचानक पडलं ना, त्याच्यामुळे ती घाबरली असं. आता ती ओके आहे ना? इरा, तू ओकेस ना आता? इट्स ओके. काय ग बाई, आई काय कुठं काय बोलायचं एवढे कळत नाही का हो तुम्हाला? काय झालं आता? आता ते उंदरांचं वगैरे बोलायची गरज आहे का? अगं पण आहेत ना आपल्या घरात उंदीर. तर खोटं बोलले मी. एवढंही खरं बोलायची गरज नाहीये. काय हिचं बघा आता. सॉरी. कशाबद्दल काय आजी? आपल्या घरात ही जी काही लपवालपवी चालली आहे ना, ते अजिबात आवडत नाहीये मला. बाई, मला सुद्धा नाही आवडत, पण काय करायचं, नाईलाज आहे ग आपला. काय
गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हे बघा, माझ्या निर्णयात ना आधी कधी बदल झालाय ना आज होणार. सर्वसामान्यांनी आमच्या मूळ घरच्या गणपतीचं दर्शन घेणं ही आजोबापासून सुरू असलेली प्रथा आहे. त्यात बदल होणार नाही. गणपतीत मी इथं असतो. आता देवाचं दर्शन घ्यायला अडवणारे आपण कोण? सर्व मान्य आहे सर, पण यावर्षी तुमच्या जीवाला धोका आहे, तेव्हा इथे थांबण्याऐवजी तुम्ही दुसरीकडे. नाही नाही, अहो विघ्नहर्ता घरी आलाय. जी काही विघ्न येतील ती त्याच्यावर सोडून द्यायची. तुम्ही काळजी करू नका, तो तारेल मला. निदान पोलीस प्रोटेक्शन करील. अहो तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. माझं मरण जर आज दिलेलं असेल ना, तुम्ही कितीही प्रोटेक्शन वाढवलं तरी ते यायचं थांबणार नाही, टळणार नाही. तुम्ही काळजी करू नका. हो सर. महाप्रसाद घेऊन जा. हे बघ, हे चारुदत्त देसाई सरांचं घर आहे. मी इथल्या सगळ्या CCTVचा अंदाज घेतलाय आणि ते हॅक सुद्धा केले. हा बघा, फ्रंटल गेट आहे ना, हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आत जाण्यासाठी, कारण का अवतीभोवती भिंत आहे. हा, मध्ये जाणं कठीणच आहे जरा. आणि गणेशोत्सवात सगळ्यांनाच घरात येण्याची मुभा आहे आणि हाच प्रॉब्लेम. तोच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना. त्यांचा निर्णय त्यांनी बदलला पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं. बॉस, पोलीस घरात शिरलेत अशी खबर आहे. आपल्याला काहीही करून बाहेरची आणि आतली प्रत्येक परिस्थिती कळली पाहिजे. आणि त्याच्यासाठी कत्री तू बाहेर असणार आहेस. बाहेर प्रत्येक गोष्टीकडे तू लक्ष देणार आहेस. म्हणजे जेव्हा सामान्य माणूस आत जाईल त्यावेळेस तुला त्यांच्यासोबत जाता येईल, पण वेगवेगळ्या वेशात. जय हिंद. येस बॉस. फातिमा आणि कमांडर, तुम्हाला घरात शिरावं लागेल. ठीक आहे? काहीही झालं तरी पूर्ण वेळ तुम्ही सरांसोबत राहायचंय, त्यांची सावली बनून. जेणेकरून जर काही दगाफटका झालाच तर तुम्ही त्यांच्या सोबत असाल, त्यांची ढाल बनून. येस बॉस. निघा. जय बॉस. जय हिंद. तुम्ही काम का नाही झालं? बाकी लोक म्हणतात मग तू थांब रे जरा. संध्याकाळपर्यंत कामात आली पाहिजे, कळलं तुला? कृपा करावा आमच्यावर. काय रे, गप रे बाबा, काय झालं? ही बायको आहे माझी. अहो साहेब, 4 दिवस झाले पोटात अन्नाचा चण नाही हो साहेब, काहीतरी काम द्या. अहो सध्या गरज नाही आम्हाला नोकरांची. पोटात 4 घास जातील आमच्या घरी, वाटलं आशीर्वाद मिळतील हो. तुम्हाला काहीतरी काम द्या साहेब, आशीर्वाद मिळतील हो. त्या दोघांची जेवणाची सोय मी करतो. जो, काय गोंधळ चाललाय? मोठे साहेब. 4 दिवस झाले साहेब. अहो साहेब, आम्हाला कामाची लय गरज आहे साहेब. बायको आहे माझी. अहो 4 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही साहेब, कामाला ठेवून घ्या आम्हाला. जो, अहो साहेब, मी खूप समजावून सांगितलं या लोकांना, पण हे लोक ऐकतच नाहीयेत. राहू दे, राहू दे रथम. हे बघ, सणाचे दिवस आहेत, गरजू वाटतंय. हा, घ्या कामाला. हा, ठीक आहे, ठीक आहे. सविता, दे ना काहीतरी काम. जाऊ. घरामध्ये सगळीकडे कॅमेरे लागायला हवेत. एखादी मुंगी जरी यात शिरत असेल तरी तिची खबर आपल्याला कळायला पाहिजे. येस सर.
हे मिशन वाटतंय तेवढं सोपं नाहीये, त्याच्यामुळे अलर्ट राहा. मी आलेच. बॉस एकटीच? जरा घराच्या आजूबाजूने चक्कर मारून येते आणि बाप्पाचं पण दर्शन घेऊन येते. जनार्दन परब साहेब, गणपती बाप्पाने तुमची एक गोष्ट ऐकली बर का? जज साहेबांची सिक्युरिटी नाकारली. अरे बाप्पाने माझी आणखी एक गोष्ट ऐकली आहे. विचार कुठली? कोणती? अरे माझा पोस्टिंग कोकणात झाला. आता मी तिकडे जाऊन निवांत आयुष्य घालवणार. काय टेन्शन नाही. टेन्शन नाही. तुम्हाला माहितीये का साहेब, तुमची पोस्टिंग कोणत्या गावामध्ये झाली ते? माहिती डोंगरगट्टा, सिंधुदुर्ग. हो साहेब, तुम्हाला फक्त गावाचं नाव माहितीये, गावाची हिस्ट्री नाही. मी घाबरलो नाही. अरे गावातल्या लोकांमध्ये भांडणं होतं, त्या भांडणामध्ये एखादा माणूस मेला, काय फरक पडतोय? फरक पडतो. जनार्दन परब साहेब, फरक पडतो. या वर्दीकडे लोक विश्वासाने बघतात आणि आपण जेव्हा ही वर्दी अंगावर घालतो ना, त्यावेळेस आपल्यावरही एक जबाबदारी येते. ती जर पार पाडता येत नसेल तर फरक पडतो. हे बाळा, तुझे जे वय आहे ना, तेवढी वर्ष काढली मी पोलीस खात्यात. बोलणं सोपं आहे, तुला का माहित पोलिसांचं आयुष्य कसं असतं? मला नाही कळणार तर कोणाला कळणार आहे? कित्येक वेळेला या वर्दीचं पांघरून करून झोपली मी. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेंची मुलगी आहे मी, तारिणी बेलसरे. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे? हा, तिने लाच घेतली होती? नाही, तिने लाच नव्हती घेतली. तिने तिचं काम प्रामाणिकपणेच केलं होतं आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्यात अडकली. तिच्यासारखं प्रामाणिकपणे काम करणारी खूप माणसं आहेत, पण तुमच्यासारख्या माणसांमुळे ना वर्दीवर बोट उचललं जातं. हे बोलायला दिलं म्हणून काय पण बोलू नका, वरतीच आहे मी. मग त्याचाच थोडा आदर करा. कोकणात पोस्टिंग झालंय ना तुमचं, तिकडे जाऊन आराम करणार आहात. तुमच्याकडे जी केस आली आहे ना, त्यानं देव आठवणार आहे तुम्हाला. ते साळून घे. ह्या केस पद्धतीला काय माहित? हो साहेब, नाव ऐकलं नाही का? तारिणी बेलसरे. शेवटी आईचं रक्त असतंच ना पोरीत. बॉस, घरात कॅमेरा इन्स्टॉल झालेत. अख्खं घर आपल्या नजरे अंडर आहे. गुड. प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित लक्ष ठेव. मला कुठल्याही प्रकारची रिस्क नकोय. येस बॉस. बॉस अपसेट आहेस? आईचा विषय निघाला ना तिकडे, म्हणून थोडं वाईट वाटलं. पण सगळ्यात जास्त वाईट कशाचं वाटतं माहितीये? प्रत्येक वर्दीतला माणूस ऊन पाऊस वारा न बघता दिवस रात्र एक करून सणासुदीचा दशावताराचं रूप घेऊन उभा असतो. पण काही जण तसे नसतात. काही वर्दीवाल्या माणसांना जेव्हा वर्दीची किंमत नसते ना, तेव्हा त्या गोष्टीचं सगळ्यात जास्त दुःख होतं.